नमस्कार, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर एका रविवारी सकाळी लवकर स्वामी केंद्रामध्ये जाऊन आलो. सकाळचे 6 वाजले होते. त्यानंतर मग भाजी वगैरे आणायची होती आणि जेवणाची तयारी करायची होती. तर कधी कधी असं होतं की सॅटर्डेला जर आपण तयारी करून ठेवली तर त्याचा खूप उपयोग होतो. पण बरेच वेळेला असं होतं की वेळ मिळत नाही किंवा काय, तर त्यामुळे रविवारची खूप घाई गडबड होते. सकाळी जाऊन आलो, त्यानंतर भाजी वगैरे घेऊन आलो. आज इडली करण्याचा बेत होता, त्यामुळे आदल्या दिवशी जे प्रीमिक्स बनवलं होतं तर त्याची तयारी वगैरे करून झाली होती. फक्त आता सांबारची तयारी करायची बाकी होती. तर मी इकडे सगळी तयारी करत होती. एकाच वेळी 2-2, 3-3 कामं केलं की कसं जेवण पटपट वगैरे आवरू शकतो. त्यामुळे चटणीची तयारी केली. त्यानंतर मग कढईला कुकर लावला आणि त्यानंतर मग जे इडलीचं प्रीमिक्स आहे ते व्यवस्थित थोडंसं उशिरा घातल्यामुळे मग ते थोडंसं नीट आलं नव्हतं. त्यामुळे मग त्याच्यामध्ये मी इनो मिक्स करून त्यात घेणार होते. त्यानंतर मग शेंगा वगैरे कट केला. हे सर्वात मोठे वेळ खाऊ काम असतं की ज्या वेळेला आपल्याला पटापट जेवण बनवायचं असतं आणि आदल्या दिवशी आपण तयारी केलेली नसते, त्यामुळे मग अशी गडबड होऊ शकते. त्यामुळे जास्त करून जेव्हा मोठा याचा बेत असतो काही, तेव्हा त्या आदल्या दिवशी तयारी करणे खूपच चांगलं असतं. पण असो. त्यानंतर मग मी जे भाज्या वगैरे आणल्या त्या कट करून मग उकडायला ठेवलं. त्यानंतर मग सांबार वगैरे त्याची तयारी करायला घेतली. तर इकडे काळा भोपळा आमच्याकडे जवळच मार्केट असल्यामुळे मार्केटमध्ये ज्या फ्रेश भाज्या असतात त्या इझिली मिळून जातात. त्यामुळे भाज्यांचं वगैरे काही टेन्शन नसतं. त्या पटापट तयारी केली. त्यानंतर मग एका साईडला सांबार वगैरे करायला घेतला आणि त्यानंतर मग इडली बनवणार होती. तर प्रीमिक्स मी आधीच बनवून ठेवलं होतं. तर प्रीमिक्समध्ये आपले तांदूळ आणि त्यानंतर उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण काही वेळा मिक्स करू शकतो. तर त्याचं प्रीमिक्स तयार करून ठेवलं होतं. तांदूळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ती स्वच्छ धुवून त्यानंतर सुकवून त्यानंतर मिक्सरमध्ये रवाळ अशी हे करून मिक्सरमध्ये काढून घेऊन घेतली होती आणि ती स्टोअर करून ठेवले. त्यामुळे ऐन वेळेला जेव्हा पार्थला स्कूलमध्ये जाताना इडली वगैरे काही बनवून द्यायची असेल तर त्याचा उपयोग चांगला होतो. त्यानंतर मग इकडे सांबार बनवायला घेतला. तर सुहानाचा सांबार मसाला ऑलवेज घरी असतो. त्यानंतर इकडे तयारी केली पटपट आणि ज्या इझिली आपण असं बघतो की खूप इझी गोष्टी आहेत, पण त्यामध्ये वेळ खूप जात असतो. आता माझा जो गॅस आहे तो 3 स्टोवचा आहे, त्यामुळे इझी पडतं. पण पहिल्यांदा जेव्हा 2 स्टोवचा गॅस होता तेव्हा त्याच्यावरती खूप वेळ लागायचा. या गॅसला जवळजवळ 10 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे आता इझिली होऊ शकतं. इकडे चटणी वगैरे तयार आहे. त्यानंतर एका साईडला सांबार आणि नंतर मग इडली वगैरे त्याच्यात तयारी करायला घेणार आहेत. तर इडलीचं प्रीमिक्स ठेवल्यामुळे ते इझिली तयार होऊ शकतं. त्यामुळे जवळजवळ दुपारच्या जेवणामध्ये आम्ही इडली सांबारचा बेत केला होता. त्यानंतर मग जे सुहानाचे मसाले किंवा इतर मसाले रेडी मिक्स मसाले असतात ते ऑलवेज घरी असतात. त्यामुळे मी ते काही म्हणजे वेगळं तयार करून घेत नाही, त्यामुळे इझी पडून जातं. तर इथे प्रीमिक्स वगैरे मिक्स करून झाल्यानंतर मग जे आहे ते इडली वगैरे बनवायला घेतली आणि 15 मिनटामध्ये साधारण वाफवून इडली तयार होऊ शकते. तर माझी सकाळची गडबड जेव्हा असते आणि त्यावेळेस असे प्रीमिक्स तयार केलेले वगैरे खूप इझी पडतात. तर इकडे आहे थोडंसं म्हणजे जेव्हा मिक्स करताना त्यामध्ये जे आहे इनो वगैरे मिक्स करत होते, जे आपला साधावाला इनो असतो ते. तर त्याच्यामध्ये मीठ थोडंसं टाकलं, कारण की इनोमध्ये ऑलरेडी मीठ वगैरे असतं, त्यामुळे इनो थोडा कमी प्रमाणात आणि मीठ त्याच्या बरोबरीच्या प्रमाणामध्ये घेऊन मिक्स केलं होतं. त्यानंतर किचनची कामं पूर्ण झाल्यानंतर रविवार असल्यामुळे मग संध्याकाळी रविवारी असल्यामुळे संध्याकाळी मुलांना खेळायला बाहेर फिरायला घेऊन जायचं होतं. तर मग संध्याकाळी जवळच असलेलं सिटी पार्क आहे, म्हणजे आमच्यापासून आम्ही ईस्टला जास्त करून मुलांना खेळण्यासाठी मोठं गार्डन वगैरे असं काही नाही आहे. पण कल्याण वेस्टला काला तलाव किंवा इतर जे आहे सिटी पार्क वगैरे हे मोठे मुलांसाठी गार्डन वगैरे आहे, त्यामुळे तिथे नेहमी घेऊन जात असतो. तर त्याप्रमाणे आम्ही पटापट तयारी केली. संध्याकाळी जायचं होतं, त्यामुळे पटापट आवरायचं होतं. तर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही सिटी पार्कला जाऊन आलो. तर याच्या पुढे जो ब्लॉग आहे तो सिटी पार्कचा ब्लॉग आहे. जवळच असलेलं ते गार्डन आहे, त्यामुळे इथून जेव्हा निघालं तर साधारण 20-25 मिनटामध्ये ते बाय स्कूटी वगैरे आपण पोहोचून जातो.
तर आज पहिल्यांदाच बाहेर जायचं होतं, म्हणजे कौस्तुभ पण आमच्याबरोबर होतं. त्यामुळे मग आम्ही 2 स्कूटी घेऊन जाणार होतो. तर पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि त्यानंतर ट्रॅफिक वगैरे होतं, पण तरीसुद्धा व्यवस्थित चालवता आली. त्यानंतर किचन वगैरे आवरायला पटापट प्रयत्न केला आणि जेव्हा अशा गोष्टी ऑर्गनाईज वगैरे असतात काही वेळेला तेव्हा खूप मदत होते आणि पटकन आवरलं. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला जेव्हा माझ्याकडे एक फ्लॉवर पॉट आहे, तर त्याची फुलं वगैरे मी मार्केटमधून घेत असते. जेव्हा आमच्याकडे जे आहे यात्रा वगैरे असते, तर अशा ठिकाणी मार्केटमध्ये फ्लॉवरचे जे आहे ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळून जातात. त्यानंतर रविवारच्या बरेच वेळेला मी साफसफाई सकाळी किंवा संध्याकाळी करते. आठवड्यातून 1 दिवस तरी पूर्ण किचन आणि जे बाकीचे हॉल बेडरूम वगैरे आहे ते साफसफाई करण्याचं माझं हे असतं. पण बरेच वेळेला काही वेळेला जमत नाही आणि त्यानंतर मग पूर्ण आठवडा वगैरे बघायला मिळत नाही. त्यामुळे धूळ वगैरे अशी असतेच, कारण की बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे ही जी माझी कुंडी आहे त्याच्यावरती बघतात की ती धूळ वगैरे बसली आहे. त्यानंतर मी ते साफ करायला घेतली आणि हे जे शोकेश म्हणजे शोचे जी कुंडी आहे ते मी त्याच्यामध्ये फुलं वगैरे आहेत, ती यात्रा वगैरे आहे आमच्या इथे भरते, तर तिथून घेतली होती आणि ती फुलं वॉशेबल वगैरे होते. त्यामुळे ते छान वाटतं, म्हणजे वॉशेबल वगैरे असतं तर. पण साधारण कन्स्ट्रक्शन वगैरे साधारण चालू असल्यामुळे खूप धूळ वगैरे बसते. आता ही जी दुसरी फुलं ट्युलिपसारखी आणली होती मी, ती मागच्याच यात्रेमधून आणली होती आणि ही जी वास हे बघताय तुम्ही, तर ते मी ठाण्यातून एका एक्झिबिशनमधून आणलं होतं, जे गावदेवी मैदानाच्या इथे दरवर्षी भरतं. तिथे अशा वस्तू खूप छान दरामध्ये मिळतात आणि माझी कुंडी आता मस्त स्वच्छ झालेली आहे. आणि ही कमळाची फुलं पण मी जे यात्रेमध्ये वगैरे होते तिथून घेतली होती आणि डेकोरेशनसाठी खूप सुंदर असे वाटते. आत्ता सध्या मी जे आहे उल्हासनगरच्या मार्केटमधून पण आणलं होतं. त्यानंतर सिटी पार्कला जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही पटापट निघालो दुपारनंतर आणि आमच्या इथे छोटंसं गार्डन आहे तिथे पण गेलो होतो. आता उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये थोडा वेळ बंद ठेवलं होतं, त्यानंतर आता थोड्या दिवसांनी पुन्हा एकदा साफसफाई वगैरे करून झाल्यानंतर मग इथे चालू केलं आहे. तर थोडा वेळ इथे बसलो आणि त्यानंतर मग सिटी पार्कला निघालो. सिटी पार्कला जाताना मग थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे म्हणून मग सँडविच वगैरे खाल्ला होता एका ठिकाणी. त्यानंतर मग गोंडे लोक कुठे आहे? सिटी पार्कचा एरिया आहे इकडे, ते शांतपणे बसलो एका ठिकाणी आणि या ठिकाणी आता कॉफी वगैरे पिणार आहे. समोर बघता येतं एक गार्डन आहे आपण, तिकडे पण आज गर्दी आहे. लेट आलो आपण, 7:30 नाही, पण शनिवारची पण गर्दी एवढी नसते. आज आहे गर्दी, सुट्टी आहे आता. फूड कोर्टमध्ये पण खूप जास्त गर्दी दिसते आहे. नाही लाईट आली तर आपण जाऊया, पण जिथे सांगेल तिथेच जायचं, सगळीकडे पळायचं नाही. अंधारामध्ये कोण दिसत नाही. 5च मिनटं झाल्यात लाईट जाऊन, एवढं काय नाही वाटत. पार्थ बघ कसला दिसतोय घामाने. कौस्तुभला जरा कमी घाम आला, पण अरे बारी. टर्फ आहे सगळीकडे आणि हे इथे झाडं बिडं मस्त दिसतात. हां, मे बी लॉन्स वगैरे पण आहे. हे पाठीमागे मस्त आहे रोड. अजून सगळी शोधाशोध चालू आहे ना पार्क. आता इथे काय आहे ते बघायचं आहे. त्यांना खेळायचं असेल तर खेळतील, नाहीतर मग आम्ही घरी जातो. ज्युपिटर सारखं काहीतरी एक आहे, त्याच्या आतमध्ये बसायचं आहे बोलतात. बघू आता काय आहे ते, गेम सारखं आहे का काय आहे. आता ऑलरेडी 1 तास खेळून झाला आहे, तरीसुद्धा आता आणखीन गेम वगैरे काहीतरी शोधायचं आहे. हे जे आहे ते ज्युपिटर सारखं दिसतं आहे आणि त्याच्या मागे तलाव आहे. बघूया आता याच्यामध्ये काय आहे ते, गेम वगैरे काहीतरीच असेल.
पाठीमागे तलाव आहे, कारंजे वगैरे पण ठेवले. हा ते मागच्या वेळेस गेलो होतो. अजून काय घरी जाऊया घरी जाऊया. अरे मग तिकडे घसरगुंडी वगैरे वरती नाही खेळायचं तुला? अरे आहे ना पुढे झोपाळा बिपाळा. गावाला चाललंय, बघू दे गावाला कसं मस्त आहे रे. वा ए तू ह्या खिडकीतून बघ, तू ह्या खिडकीतून बघ, मी तुमचा फोटो काढते हा. हे भारी आहे लाईटवाला आईस्क्रीम सारखं. काय केलं मी फक्त बोललो. बोलला किती आहे, एक आहे का दोन आहे? एक एक सिप. कसला काय? अंडा पाव भाजी, कांदा भाजी, दमला पार खेळून खेळून. लढा लढा लढा.